कुटुंबांमधला संवाद. तो जर संवाद असेल तर नक्कीच मानसिक आरोग्य आपलं चांगलं राहायला मदत होईल. कारण आत्ताच्या काळात IQ सोबतच म्हणजे बौद्धिक बुद्धिमत्तेसोबतच भावनिक बुद्धिमत्ता ही सुद्धा महत्वाची आहे. मी समीक्षा संध्या मिलिंद, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, समुपदेशन करते. बारामती भागामध्ये मानसिक आरोग्यावर काम करते. तर आज आपण बोलणार आहोत संवादाविषयी. अरे बोलने से सब कुछ होता है, हा ना, ऐकली आहे ना गुगलची ऍड. पण खरंच असं होतं का हो? म्हणजे बऱ्याचदा बोलायला गेलो एक आणि झालं दुसरंच, असा काहीतरी गुंता होतो का बोलल्यावरती प्रश्न सुटतात? कारण संवाद ही एक कला आहे आणि कौशल्य आहे. मग हे मिळवायचं कसं याविषयी नाही बोलणार आहे आपण. तर आज आपण बोलणार आहोत हा संवाद कुटुंबातला एक महत्वाचा भाग का आहे आणि त्याची सुरुवात कशी करता येईल. या संदर्भात मी एक केस सांगू इच्छिते. अर्थात कोणाचीही आयडेंटिटी मी याच्यामध्ये सांगणार नाहीये. माझ्या कामाच्या अनुभवातून आलेल्या गोष्टी मी समोर मांडण्याचा प्रयत्न करते. 24 वर्षाची मुलगी होती. प्रचंड ताण म्हणून तिला ऍडमिट केलं. दवाखान्यातनं बाहेर पडल्यावर समुपदेशनासाठी माझ्याकडे आली. बोलताना कायम मागची पार्श्वभूमी म्हणजे केस हिस्ट्री घेतली जाते. दुसऱ्या बोलण्यामध्ये, दुसऱ्या सेटिंगमध्ये ती मला म्हटली, मला माझ्या वडिलांचा मला प्रचंड राग येतो, मला अजिबात आवडत नाहीत. मी विचारलं का ग, काय झालं? म्हणले कायम मला लहानपणापासून त्यांना हवं तसं वाढवलं. मला काय हवं, मला काय आवडतं, मला काय पद्धतीनं केलं पाहिजे याविषयी त्यांनी मला कधीच सांगितलं नाही किंवा माझं मतच ऐकलं नाही. मला कायम ते ना यू आर अ गुड गर्ल, यू आर अ गुड गर्ल असं म्हणत गेले आणि गुड गर्लच्या नावाखाली त्यांनी सांगितलेल्या पद्धतीतून मी वाढत गेले. मला नको होतं ते करिअर निवडलं. खूप सारे कष्ट पडले, प्रचंड अडचणी आल्या, गटांगळ्या खाल्ल्या आणि तरी कसं बसं ते काम पूर्ण करत गेले. डिग्री मिळवली पण मला आनंद नव्हताच. आणि आता मला कळतच नाही की मला काय वाटतंय. मी आजारी पडलीये तरी त्यांना समजत नाही की हे आजारपण किती महत्वाचं आहे. मला राग येतो प्रचंड. मला असं वाटतं की मला एकदा ह्यांना खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या आहेत. याच्या मुळाशी जर जायचा आपण प्रयत्न केला तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे कुटुंबामधला संवाद. संवाद म्हणजे देवाणघेवाण. म्हणजे एक व्यक्ती सांगतीये आणि बाकीच्यांनी ऐकणं असं नाही होत. तुम्ही सांगताय, बाकीची पण मतं मांडतायत, याला म्हणायचं देवाणघेवाण. आणि हा संवाद हा कुटुंबाचा एक महत्वाचा धागा आहे जो सगळ्यांना धरून ठेवू शकतो, अनेक अडीअडचणीला मदतीला येऊ शकतो. तर हा संवाद करायचा कसा? मागच्या पिढ्या संवाद करत होत्या का? मग आत्ताच्या पिढीमध्येच हा संवाद हरपलाय का? खरं तर असं नाहीये. पण आता धावपळीच्या जगण्यामध्ये, या सगळ्या गदारोळामध्ये आपण संवाद करायचा विसरत चाललोय. आपण व्हर्च्युअली खूप जगायचा प्रयत्न करतोय पण प्रत्यक्षात समोर असलेल्या माणसाबरोबर वेळ घालवायला कमी पडतोय.